नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंबाबत. राजीनाम्यावर काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडे अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालयात PI दाखल करणार असा इशारा दमानी यांनी दिलाय. धनंजय मुंडे त्यातनं पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत, पण ती पळवाट मी त्यांना या जन्मी मिळू देणार नाही. आणि माझं जे आत्ता जर यांनी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी PI फाईट करून या सगळ्या लोकांना म्हणजे SP, ADG, DG, CM आणि अजित पवार या सगळ्यांना सह आरोपी करणार आहे. जर कारवाई झाली नाही तर कोर्टात याचिका दाखल करणार असा इशाराच आता अंजली दमानिया यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या बातमीकडे शिवसेना ठाकरे गटातील उपनेत्या आणि महिला विभाग संघटिका राजुल पटेल यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि यानंतर आता जोगेश्वरी ओशिवरा येथील काजूपाडा शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून वाद सुरू झालाय. राजुल पटेल यांनी शिवसेनेला टाळा ठोकल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी देखील शाखेवरील आपला दावा केला. मात्र पोलिसांनी या ठिकाणी आता बंदोबस्त वाढवलेला आहे. शिवसेना शाखा क्रमांक 61ला आता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. या ठिकाणी ओशिवारा पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, राजुल पटेल यांनी शाखेला टाळं ठोकलेलं आहे. आता सद्यस्थिती काय आहे? नक्कीच काल शिवसेना पक्षाच्या ज्या ब्रँड राजुल पटेल जे आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र या प्रवेशानंतर त्यांनी जी शाखा क्रमांक 61 आहे या शाखेला टाळा ठोकला होता आणि यानंतर जे आहे ते शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक देखील झाले होते. रात्री या ठिकाणी ठाकरे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी ओशिवरा पोलिसांनी वेळीच धाव घेऊन जे आहे ते त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली. स्वतः अनिल परब जे आहेत शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, नेते आहेत, ते देखील या ठिकाणी उतरले होते आणि त्यांनी पोलिसांना 24 तासाचा अवधी दिला होता. ही 24 तासामध्ये शिवसेना शाखा ही आमच्या ताब्यात आली पाहिजे. मात्र आता राजुल पटेल देखील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी देखील म्हटलं की मी 1997 साली नगरसेविका असताना ती शिवसेना शाखा मी स्वतः 4 लाख रुपये देऊन विकत घेतलेली आहे आणि ते तिचं बांधकाम केलेलं आहे. मात्र आता या ठिकाणी संजय, आता शिंदे गट आणि ठाकरे गट पूर्णपणे जोगेश्वरीत आमने सामने आला. काय निर्णय होतो ते बरं महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. प्रश्न घेऊ. सर, तपासामध्ये जे आरोपीचे फिंगरप्रिंट होते ते सुरुवातीला जुळले असे सांगितलं गेलं. मात्र त्यानंतर असं समोर आलं की जुळलेले नाही आहेत. सुरुवातीला 19 प्रिंट सापडले होते, नंतर 200 पर्यंत तो आकडा वाढला. तर सद्यस्थिती काय, फिंगरप्रिंट्स मिळाले किंवा त्याबद्दल काही सांगता येईल? फिंगरप्रिंट्स बाबत जे काय संभ्रम आहे मी तो दूर करण्याचे प्रयत्न करतो. फिंगरप्रिंट्सची कुठली अधिकारिक रिपोर्ट आपल्याला अद्यापर्यंत ॲज ऑन डेट मिळालेली नाही. आम्ही सुद्धा रिपोर्टची प्रतीक्षेत आहोत. सर, त्याचे जे वडील होते आरोपीचे, ते म्हणाले की जो पकडलेला आरोपी आहे तो त्यांचाच मुलगा आहे. मात्र जो CCTVत दिसतो इसम तो मात्र त्यांचा मुलगा नाही. तर त्याबद्दल काय म्हणजे सांगता येईल? त्यांचे वडिलांचे स्टेटमेंट बद्दल मी काय सांगू शकत नाही, पण मी हे ठामपणे सांगू शकतात
की आपण जे आरोपी पकडलेला आहे त्याचे विरुद्ध अद्यापर्यंत तपासामध्ये भक्कम पुरावा आपल्याला मिळालेला आहे, जे कोर्ट ऑफ लॉमध्ये स्टँड करणार आहेत. कोणते कोणते पुरावे त्याबद्दल काही सांगता येईल? आता तपासामध्ये जवळपास 10 दिवस त्याचा रिमांड झालेला आपल्याला ओरल, फिजिकल आणि टेक्निकल या सर्व स्वरूपाचे पुरावे मिळालेले आहे आणि त्याच्यावर आपला काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये वर्कआउट सुद्धा चालू आहेत. जे सर त्याच्या घरी जे सैफ अली खानच्या घरी जी लोक होती ज्यांनी ज्यांचा एन्काउंटर झालेला आरोपी बरोबर, त्यांच्यातला कोणी म्हणजे समोरासमोर आलेले एन्काउंटर नाही, त्याच्यातलं कोणी ओळखलंय का आरोपीला, किंवा त्यांची IP झालंय का, त्या संदर्भात काही सांगता येईल? नाही, IP नियोजन करण्यात येईल. अद्याप सैफ अल्ला खान अली खानवरील हल्ला प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी भूमिका स्पष्ट केली. वळूया राजकीय बातम्यांकडे. मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सरपंच हत्येप्रकरणी कराडचं नाव समोर आल्यानंतर आता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आता धनंजय मुंडे दिल्लीत कुणाची भेट घेणार, मुंडे राजीनामा देणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. धनंजय मुंडेंची दिल्ली वारी आहे. विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते. त्या पार्श्वभूमीवर या दिल्ली वारीला महत्त्व प्राप्त झालंय. तर दुसरीकडे वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यात संवाद असल्याचं समोर आलेलं आहे. यात कराड हा मी बीड जिल्ह्याचा बाप मी असल्यावर काय चिंता असं म्हणतोय. मात्र साम TV या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला तर ते सिल्लर नाही पोर ते काय येणार आहे तिकडे लका बेजार करत. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका. हो काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपली. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होता, कुणाविषयी आरेला करत होतो. नाही फोन जातो 1-2 दिवस अजून चालला असेल, जरा सुचण्यात आम्हाला पण. बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे चालेल. हॅलो, इग्नोर करायचं बाई, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला. दरम्यान कराडच्या या ऑडिओ क्लिपची आता चौकशी होणार आहे. बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये मीच बीडचा बाप असं वक्तव्य कराडच्या तोंडी आहे आणि या ऑडिओ क्लिपची आता चौकशी केली जाणार आहे असं बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. वाल्मिक कराडला फरार होण्यास मदत केली होती त्यासंबंधीचे पुरावे कागदपत्र आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलेले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी आता भाजपचे आमदार सुरेश धसेंनी केली. तसंच वाल्मिक कराड कोणत्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलले, त्या नव्या ऑडिओ क्लिपचीही चौकशी व्हावी अशी मागणी देखील धसेंनी केली. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणलेला आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय, मी नाही. त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं. सुरेश धस यांच्यानंतर आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या या व्हायरल ऑडिओ क्लिपवर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. सुरुवातीला एक माणूस नाशिकहून फोन करतोय असं सांगितलंय आणि तो म्हणतो की मला पुन्हा पोलीस त्रास द्यायला लागलेत म्हणून थाटात त्याचा फोन होल्ड करून वाल्मिक कराड एका नंबरला फोन करतात. त्या कोणी एक पोलीस निरीक्षक महिला होत्या आणि त्यांना ज्या थाटात ते बोलतात की आपली माणसं आहेत, आपला पोरगा आहे, त्याला कारवाई करू नका, हसत खेळत ते फोन ठेवतात आणि मग ठेवल्यानंतर पुन्हा ज्या थाटात त्या पहिल्या माणसाशी बोलतात की इथे बाप बसलाय, तू ऐकलं ना मी काय बोललो त्यांना. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात आता खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपच्याच गोटात असेल असं राऊत म्हणाले. वाल्मिक कराडला सोयीसुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील
आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. बीड प्रकरणातील आणखीन एक बातमी आहे. सरपंच देशमुख हत्येतील फरार कृष्णा आंधळेचा घातपात झाला असा दावा आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. तर क्षीरसागर यांच्याकडे एवढी माहिती कशी? आरोपी आणि क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय. सापडत नाही किंवा प्रकरण सापडू शकत नाही, त्याला शोधण्या कसं रोज आहे तुमची काय वेगळी मागणी आहे की अशा पद्धतीनं तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही तसं मृत्यू झालेला आहे, परदेशात गेला कुठे वेगळी तुमचा संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो. 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं. आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहीत नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? अंजली दमानी यांच्या आणखीन एका आरोपाकडे वळूया. सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप दमानी यांनी केला होता. त्यावर आता सौरभ भोंडवेंच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला होता असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला. डॅम उखांडा या ठिकाणी घटना घडली. हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं. तर ही जी घटना आहे पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा. बीडनंतर आता पुढची बातमी आहे मुंबईतून. एक महत्त्वाची बातमी आहे. सिद्धिविनायक मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. भारतीय परंपरेला साजेसेच असे कपडे घालावे असा निर्णय आता सिद्धिविनायक मंदिर न्यास यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करूनच जावं लागणार आहे. भारतीय परंपरेला साजेसेच कपडे घालावे असं सिद्धिविनायक न्यासाने म्हटलेलं आहे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे. भाविकांनी अंगभर कपडे घातले पाहिजेत. अंगभर कपडे असलेल्यांनाच आता दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. ड्रेस कोड लागू केल्यानं आता मात्र वादाची शक्यता आहे. आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे नवविवाहित जोडप्यांना आता विठुरायाच्या दर्शनासाठी जास्त वेळ रांगेत उभं लावावं लागणार नाही. बघा सिद्धिविनायक मंदिरानंतर आता पंढरपूरच्या विठ्ठला मंदिरातील एक महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाचा निर्णय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आता नवविवाहित जोडपं, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना VIP दर्शन देण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शनाला सोडलं जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार आहे. येथील स्थानिक लोकांना सकाळी 6 ते 6:30 पर्यंत आपण दर्शन देत होतो, पण इथून आज मंदिरे समितीनं 6 ते 7 असा 1 तास सकाळी व सायंकाळी 10 ते 10:30 दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे. नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर 3 यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे. पंढरपूरनंतर पुढची बातमी आता तुळजापूरमधून श्री तुळजाभवानी देवीचं चरणस्पर्श करण्यासाठी महिलांना परवानगी द्यावी की नाही या ठरावावरून आता पुजारींच्या 2 गटात वाद झाल्याची माहिती मिळते. चरणस्पर्शाच्या मुद्द्यावरून आता भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी हे दोन्ही मंडळ आमनेसामने आलेत. भोपे पुजारी मंडळाकडून पाळीकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरणस्पर्शाच्या ठरावाला विरोध करण्यात आलेला आहे. आता पुढच्या बातमीकडे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकीने आता खळबळजनक दावा केलेला आहे. माजी आमदार झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर
आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलेलं आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकीने केला आहे. मात्र सिद्दीकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झिशान यांनी म्हटलेलं आहे. एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच हत्या झाल्याचा दावा देखील झिशान यांनी केला आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनंच केली या दाव्यावर मुंबई पोलीस ठाम आहेत. बघा झिशान सिद्दीकींनी पोलिसांना काय जबाब दिला आपण पाहूया. वांद्र्यात मी झोपडपट्टी धारकांच्या हक्कांसाठी लढा देत होतो. विकासकांकडून अन्याय होत असल्यामुळेच नागरिक माझ्या संपर्कात होते. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक वेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर. भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडिलांशी निवित संपर्क होता. हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे. माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क होता. कंबोज यांना वांद्र्यातील मुंद्रा बिल्डरच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं. नमूद केलेल्या सर्व प्रकरणांचा हत्येशी संबंधावर तपास करण्यात यावा अशी मागणी देखील झिशान सिद्दीकींनी केली. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिलेले आहे. जिस हिसाब से जिशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं. और साथ ही साथ मैं बताना चाहूँगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए. और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. मोहित कंबोज यांच्या स्पष्टीकरणानंतर आता अंबादास दानवे काय बोललेत आपण पाहूया. हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली. तपास चुकीच्या दिशेनं जातोय अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे. पुढची बातमी आता जीबी सिंड्रोमबाबत. राज्यभरात जीबी सिंड्रोमनं थैमान घातलेलं आहे. राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 121 वर गेलेली आहे. पुण्यातच 111 रुग्ण आढळलेत. नागपुरात 6 तर कोल्हापुरात 2 रुग्णांची नोंद झाली. सोलापुरात देखील एका सीए मुलाचा जीबी सिंड्रोमनं मृत्यू झालेला आहे. बघा पुण्यामध्ये 111 रुग्ण आहेत, त्यामधील 17 व्हेंटिलेटरवर आहेत. नागपूरमध्ये 6 रुग्ण आहेत, 1 व्हेंटिलेटरवर आहे, 1 ICU मध्ये उपचार सुरू आहे. कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण आहेत. सोलापूरमध्ये 2 संशयित रुग्ण आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 5 संशयित रुग्ण आढळलेत. रुग्णांचे सॅम्पल आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले. दरम्यान याआधी सोलापुरात जीबी सिंड्रोमनं एका सीए तरुणाचा मृत्यू झालाय. त्यानंतर आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय. आता पुढच्या बातमीकडे. सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत खालावलेली आहे, त्यामुळे वैभवी देशमुखांनी आज जरांगेंची भेट घेऊन विचारपूस केली. अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. देशमुख कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली. पुढची बातमी आता डोंबिवलीतून. एका सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलेला आहे. सत्यनारायणची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होते. या प्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली. आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं.
आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली. पुढची बातमी डोंबिवलीतूनच आहे. एका दुर्घटनेची आहे. 4थ्या मजल्यावरून पडून एका मुलीचा मृत्यू झालेला आहे. डोंबिवलीच्या दावडी परिसरातील ही दुर्घटना आहे. 5 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू झालेला आहे. दावडी परिसरातील दुर्घटना आहे. आता आपण राज्यभरातल्या कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. बाजारात आवक वाढल्यानं फुलकोबीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये किलो दराने विकली जाणारी कोबी आता 20 रुपये किलो दराने विकली जाते. कोबीला भाव नसल्यानं शेतकरी आता आर्थिक अडचणीत आलेले आहेत. किरकोळ बाजारात 40 रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या गाजराची आता घाऊक विक्री ही 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे होती. यंदा सोयाबीन काढणीच्या वेळी आणि नंतर देखील पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे गाजर लागवडीचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला. रब्बी पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. रब्बीची पेरणी 655 लाख हेक्टरवर पोहोचली आहे. गहू आणि मक्याला यंदा शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. भात आणि कडधान्याचा पेरा देखील वाढलाय. मात्र तेलबिया पिकांची पेरणी घटलेली आहे. देशातील हरभरा पेरणी 2.5 लाख हेक्टरनं वाढून 98,55,000 हेक्टरवर पोहोचले. लागवड गेल्या वर्षीपेक्षा वाढली. सरासरी क्षेत्रापेक्षा लागवड कमीच आहे. हरभरा पिकाला पोषक हवामान असल्यानं उत्पादनात वाढीचाही अंदाज व्यक्त केला जातो. खानदेशामध्ये केळीची आवक अल्प आहे. त्यातच कुंभमेळ्यासह उत्तर भारतातून केळीची मागणी वाढली. 1 क्विंटल दरामागे 1,000 रुपयांची वाढ झालेली आहे. कमाल दर 2,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलाय. खानदेशात केळीची आवक सध्या प्रतिदिन 40 ते 42 ट्रक एवढी आहे. नंदुरबारमध्ये वाढत्या उष्णतेचा पपईला फटका बसतोय. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पान गळली आहेत. फळं देखील उघडी पडली आहेत. त्यामुळे फळं खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी फळावर आच्छादन लावतात. सध्या पपईला 17 ते 20 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. हापूस आंबा आता बाजारात दाखल झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 24 पेट्या दाखल झाल्या आहेत. एका पेटीत 4 ते 6 डझन आंबे आहेत. एका पेटीला 10 ते 15 हजार इतका भाव मिळतोय. लातूरमधील हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. खरेदी केंद्राबाहेर वाहनाच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. सोयाबीनची विक्री करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्राबाहेर गर्दी आहे. हमीभाव खरेदीची तारीख वाढवून देण्याची मागणी शेतकरी करतात. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू आहे. युरोपियन आणि आखाती देशात 553 कंटेनरमधून 8,309 टन द्राक्षांची निर्यात झाली. द्राक्ष निर्यातीला तर शेतकरी पुढे येत असल्यानं माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. राज्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी 41,821 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील ऊस गाळप हंगाम हा मार्च अखेरीला संपण्याची शक्यता महासंघाकडून वर्तवण्यात आली. महाराष्ट्रात निवडणुकीत ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय. ॲग्रोवन टॉप 10 नंतर एक बातमी आहे. सुप्रिया सुळे काय बोलल्यात बघा. अजित पवारांनी टार्गेट केलं जातं आहे. खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप आहे. सरपंच हत्या प्रकरणात टार्गेट केलं जातं असं त्या बोलल्यात. सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं हे महत्त्वाचं वाक्य आहे, महत्त्वाचं वक्तव्य आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला महत्त्व आहे. सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार ह्यांच्याच पक्षावर हा एवढा अटॅक का होतोय? आणि अनेक म्हणजे सगळ्याच पक्षाचे आणि सत्ताधारी लोक जास्त अटॅक करतात. ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे एकत्र तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून इलेक्शन लढला, मग अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारनाच का टार्गेट केलं जातं? असं
सुप्रिया सुळेंच्या महत्त्वाच्या विधानानंतर वळूया आता पुढच्या रिपोर्टकडे. महायुती सरकारची सुपरहिट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. नेमका काय आहे हा इशारा आणि याचा बजेटवर काय परिणाम होणार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. लाडकीमुळे तिजोरीला खिंडार. एसबीआयचा सरकारला धोक्याचा इशारा. लाडकीचा आगामी बजेटवर परिणाम. निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडनं अनेक आश्वासनं दिली जातात. राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी लोकप्रिय घोषणा केल्या जातात. मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्याच राज्यांमध्ये अशा योजनांचा बोलबाला सुरू झाला. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये सुरू करण्यात आले. मात्र या योजनेवरनं देशातली सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. ही योजना राबवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला खिंडार पडणार असल्याचे संकेत एसबीआयने दिलेत. आगामी बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात असा इशाराही आता बँकेने दिलाय. निवडणुकीपूर्वी डीबीटी सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा ताण केंद्र सरकारवरही पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा. लाडकीच्या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात. गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात. तर लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालमधल्या महसुलाच्या 6% आहे. महाराष्ट्रासह 8 राज्यांमधील या योजनांचा खर्च 1.5 लाख कोटींवर गेलाय. विरोधकांनी सुद्धा आता या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे. कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात. परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत. लाडकीच्या 1500 रुपयांमुळे राज्य सरकारची तारेवरची कसरत होत असताना 2100 रुपयाचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे एसबीआयच्या इशाऱ्यानंतर तरी राजकीय पक्षांच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पायाबंद होणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.